उपस्थित मान्यवर आणि मित्र हो, आज एका अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. म्हणजे जसं आपण म्हणतो की दुग्ध शर्करा योग असा एक आपल्याकडं हे आहे. पण दूध आणि साखर यांच्यात आणखीन जर केशर पडली, तर ते अधिक मला असं वाटतं की पौष्टिक, गोड वगैरे वगैरे सगळं होतं. तसं एका बाजूला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अ, जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली. तुकाराम महाराजांच्या जन्माला सुद्धा अशाच प्रकारे वैकुंठ अशाच प्रकारची काही 350 वगैरे ज्याला म्हणतो आपण अशाही 75 वर्ष पूर्ण झाली. आणि या गांधर्व महाविद्यालयाला 125 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे दूध, साखर आणि केशर यांचा सगळा संगम एकत्र आणि तो कोणाच्या व्यासपीठावरती, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ या व्यासपीठावरती. आणि कुणाच्या उपस्थितीमध्ये, तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये. म्हणजे हा अगदी अक्षरशः सोनियाचा दिवस आज जे अमृते पाहला असं आपणाला म्हणता येईल. आणि हे जे आपल्याला शक्य झालं, ते कसं शक्य झालं, तर या ठिकाणी या परिसरामधले जे लोकप्रतिनिधी आहेत, इथले आमदार, इथले खासदार, त्याचप्रमाणे इथल्या या महापालिकेचे आयुक्त, आज ते पद डॉक्टर सूर्यवंशी साहेब यांच्याकडे आहे. आणि आमचे संचालक राजाभाऊ ढोरेंच्यापासून तर टिळकांच्यापर्यंत, स्वातीताई मुळ्यांच्यापर्यंत, आणि अर्थात संतपीठाच्या या शाळेमध्ये काम करणारे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आणि अर्थात परिसरातले सगळे ग्रामस्थ, या सगळ्या मंडळींच्या सहकार्यामुळं आपण हा आजचा दिवस पाहू शकलो. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण सगळे गातो की येवलेसे रोप लाविले द्वारी. पुढचा असे की त्याचा विलू गेला गगनावरी. रोप लावलेलं आहे, अजून गगनावरती विलू गेलेलं नाही, पण त्या दृष्टीने पावलं पडतायत. आणि हे महत्त्वाचं पाऊल आहे आजचं. कारण हा जो समारंभ आजचा आपण करतोय, बक्षीस समारंभ म्हणतोय, पारितोषिक वितरण म्हणतो, गांधर्व विद्यालय मंडळाच्या सहकार्याने, तो अक्षरशः तुम्हाला सांगतो की जागतिक पातळीवरती गेलेला आहे. कारण या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, ते फक्त महाराष्ट्रातले नाहीत, फक्त भारतातले नाहीत, परंतु परदेशातले सुद्धा. म्हणजे हा एक जो महत्त्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आम्ही ज्या वेळेला हे संतपीठ स्थापन केलं, त्याचा उद्देश हाच होता ना, की संतांची मूल्य पायाभूत धरून आपल्याला आपला विचार आधुनिक शिक्षणासह ते न सोडता प्रांतात, देशात आणि जगात पोहोचवता येईल का. म्हणून तर इंग्रजी माध्यमाची शाळा काढायचा एक वेगळी कल्पना या ठिकाणी आली आणि ती इथपर्यंत आपण आणली. तर या वारकरी संप्रदायाच्या संतांच्या याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत आहे. भजन म्हणजे संगीत असतं ना. निरूपण असतं कीर्तनामध्ये, पण त्या निरूपणाला जोपर्यंत भजनाची म्हणजे संगीताची जोड मिळत नाही, तोपर्यंत त्याला पूर्णता येत नाही. म्हणून नामदेवराय काय म्हणाले की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे कला आणि ज्ञानव्यवहार हा एकत्र जिथे जाणतो तो हा वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची संत परंपरा आहे. आणि तिला जर अशा प्रकारची जोड मिळाली, विष्णू दिगंबर पलुसकर पंडित, ज्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान भारतीय संगीताला दिलं आणि त्यांची परंपरा या ठिकाणी आज चालू आहे, तर हे दोन जर असे एकत्र आले, तर आमच्या भजनाला एक शास्त्रीय झालर ज्याला म्हणतो आपण, ते आणखीन चांगल्या रीतीने प्राप्त होईल. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो. मग अशा आपण जर ते विद्यार्थ्यांनी किंवा यांनी जे सादर केलेलं इथल्या मंडळींनी, स्थानिकांनी, विद्यार्थी शाळेमधल्या शिक्षकांनी, तो फ्युजन नावाचा जो कार्यक्रम आहे, तर संगीत ही सगळ्या जगाची भाषा असं मग अशी आपल्याला सांगितलं लोकांनी. म्हणजे जगात कळते ती. त्याच्यामुळे संगीतामधल्या ज्या भिंती आहेत, तर त्या फ्युजनमध्ये संतांच्या रचना आणि त्याला पाश्चात्य संगीत हे अतिशय इतक्या उत्तम रीतीने जोड दिलेले आहे. म्हणजे मला आठवलं काही महिन्यांपूर्वी बराक ओबामा, अमेरिकेचे राष्ट्रपती, यांनी त्यांना आवडलेल्या 10 रचना त्यांची यादी दिली आणि ती जगभर प्रकाशित झाली, प्रसिद्ध झाली. त्यामधली एक रचना पसायदान होती. आणि ते पसायदान कुणी सादर केलं, तर दक्षिण भारतामधली एक मुलगी, तिने ते पाश्चात्य संगीताची डूब देऊन, त्याला जाज संगीत देऊन, आणखीन लोकसंगीताचा तो पण बाज आहे, तो कार्यक्रम फार पॉप्युलर झाला. ती मुलगी अभंग गाते, ती मुलगी पसायदान गाते, आणि ते पसायदान ओबामाला आवडलं. म्हणजे अशा पद्धतीने आपला वेल जो आहे, रोप जे आहे, ते जगाच्या पाठीवरती, मांडवावरती जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्या प्रक्रियेत या संतपीठाचा हातभार असावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठीच हा आम्ही घाट घातला ना.
स्पर्धा जी आयोजित केली ती फक्त चिंचवड-पिंपरी पालिकेपुरती किंवा महाराष्ट्रापुरती अशी नाही केली, तर व्यापक स्तरावरती केली. आणि त्यासाठी आम्हाला गांधर्व महाविद्यालय आणि गांधर्व मंचाचं अतिशय महत्त्वाचं सहकार्य मिळालं. त्यांचे तर आम्ही आभारी आहोत. आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे, तो असा की आमच्या त्या संतपीठाच्या इमारतीमध्ये जी आपण चिखलीला टाळगावला उभी केली इंद्रायणीच्या काठी, त्यामधल्या संगीताच्या काय म्हणतात त्याला हॉलला नाव दिलेलं आहे महादजी शिंद्यांच्या याचं मंचाचं. कारण महादजी शिंदे हे स्वतः रचयिता होते. म्हणजे ते स्वतः रचना करायचे, अभंग रचायचे, चिजा रचायचे, ध्रुपद रचायचे आणि गायचे. आणि ती परंपरा शिंदे घराण्यामध्ये कित्येक पिढ्या चालत आलेली आहे. ज्योतिरादित्यांच्या आजोबापर्यंत ती चालत आलेली होती. म्हणजे हातात गळ्यात विणा घेऊन शिंदे राजघराण्याची मंडळी भजन करायची आणि त्या भजनातून हळूहळू पुढे ग्वाल्हेर घराणे पुढे गेलो. हा इतिहास आहे. तर त्याच्यासाठी आम्ही तिथे महादजी शिंदेचं नाव दिलं त्याच्यामध्ये. तर अशा आणि महादजी शिंदेचे अभंग आम्ही प्रकाशित केलेले आहेत गेल्या वर्षी दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये. हेही मुद्दाम सांगायचं आहे. तर या सगळ्या ज्या परंपरा आहेत त्या एकत्र आल्या पाहिजेत आणि आपण त्या ठिकाणी पुढे गेलो पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी वाटचाल आहे ती आमची सुरू आहे. आणि तिचं हे पहिलंच मोठं पाऊल लक्षात घ्या. मी मोठं पाऊल का म्हणालो की एकदम पहिली जी आम्ही आयोजित केलेली आहे ही स्पर्धा ती जागतिक स्तरावरची आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या मंडळींचा याला जर पाठिंबा असेल, पाठबळ नुसतं पाठिंबा नाही, पाठबळ प्रोत्साहन त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या पासून खासदार साहेबांच्यापर्यंत सगळ्या प्रकारची मंडळी आहेत, अवधूत गुप्तांच्यासारखी मंडळी आहेत. तर मला असं वाटतं की आपण जे काही ठरवलेलं आहे ते ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर पूर्ण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या मंडळींना त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.